तुम्ही अजून नाही आलेले बाया सुटल्या नाहीत वाटते. डबलच्या मजुरीला तर नाही गेली. हे लय आवरट आहे. तुम्ही गेलीच अशी डबलच्या मजुरीले. तिकडल्या तिकडून गेली अशी. मग हे सांग आता किती उशीर होते इले घरी आले. सकवून एक तर भाकर नाही केली काय नाही. उकडपेंडी भाजली आणि लगेच गेली तशीच तेच शिदोरीवर बांधून घरी बी मले तेच ठेवली. सांग आता तिकडून काही येणं काही भाकरी करीन. हे धंदाही पडला तो साज. जाऊ दिले करतो तेवढे कपडे पिळतो टाकून देतो दोरीवर. का निघूत की ना निघूत आपच. मग माई सुमी घरी असली की चकचक धुते. आज आता तिकून वावरातून येईन 4-5 वाजतात तिला. आता डबलच्या मजुरीला गेली तर पण केदाय धुणं धुईन केदाय स्वयंपाक करीन. ते धुणं टाकून देतो तसंच दोरीवर. वाहिलं की झालं. मला भूक लागली लेख. सकून फवारायला गेलतो तो ते उकळपिंडी खाऊन गेलतो. आता भूक लागली लेख. चहा करू का नाही तर असं करतो सिंगलवर चहा करून तो पितो आणि मग धुतो धुणं आणि स्वयंपाकाला लावतो काहीतरी. आता काय करू खिचडीच लावून देतो. जाय तिकडे मला कुठे काय येते खिचडी येते मला साजरी. खिचडीच लावतो. तिकून थकून भागून आली माय सुमी तर खिचडी दिसली तरी तिला हरिकीन. आता तिच्यासारखी भाकरी नाही टाकू शकत मी ना पोई लाटू शकत. येत नाही लेक मले. शिका लागते मले बी सुमी सारखा स्वयंपाक करणं. पण जाऊ दे खिचडीच लावतो. चहाचा गंज कुठे ठेवला लेख. ओ बापा रे तू तर खरकटाच आहे. तसंच पळू द्यायला गेली सुमी वावरात. चला गौतमराव आणा भांडे घासून. चहाचं भगून पाहिलं चहा ठेवायले तर गोळा करायला पर भांडा. भांडे घासतो लेख. ऍडव्हर्टाईज नाही टीव्हीत. बायको गेली माहेरी काम करी पितांबरी. आता मी काढतो एक ऍडव्हर्टाईज. बायको गेली वावरात भांडे घासते गौतमराव. चला गौतम चहा प्याचा चिंत पहिले बघून धुई. अरे ह गौतम गौतम कोण होय सकाळ चालशील का रे. मजुरी आली वाटते. हो हो आलो आलो. कोण होय या ना कोण होय. म्हटलं सकाळ काय बी ते खरकटे भांडे घेऊन कुठे चालला बे. नाही नाही भाऊ ते मी भांडे घासायलाच चाललो ते. सांगा ना तुम्ही सांगा ना मी येतो ना. कायचे म्हणजे वावरात काय काम आहे. वावरात नाही काम कापसाची गाडी भरली तर म्हटलं जाय गाडीवर. जर माप गिप नाही झालं राहायचं काम पडलं तर मग राहायचो. नाईटचं हल्टिंग जाय तुला मजुरी देईन आणि दिवसाची देईन. हा चालते ना भाऊ. हा जातो ना मी. तुझे भांडे घासण्यापासून फुरसत भेटेन तर जाशील ना. काय का माणसासारखा माणूस भांडे घासतले का काही सरम लागत नाही तुला. लाजगीच आहे की नाही रे काही. अख्ख्या पुरुष जातीवर बट टाळले का तू. भांडे घासतले का असे भांडे तले का फेकून मारलेस ते बायकोले. खरकडे भांडे ठेवून कुकडे गेली. नाही नाही भाऊ माई बायको हिंडायला नाही गेली. वावरात गेली वावरात मजुरी कमवायली. आणि ते ना 12:30 वाजलो घरी येते सकवूनच्या मजुरीले. आज अजून आले नाही म्हणजे ते डबलच्या मजुरीले गेली. मग आता सकवून बी तिनं एकाच्या वावरात 12:30 वाजलो एक मजुरी कमावली. आता दैपारची दुसरी मजुरी तिकून गेलो भांडे पळेल राहती. मग तिनं नाही म्हणलं मले चहा प्यायचा होता. म्हणलं बघून घासून आणल्यापेक्षा समजेच घासून आणू. बाकी काही नाही बा. मी तसा जास्त धंदा नाही करत म्हणजे कामच नाही पडत. मैसुमी लय हुशार आहे तेच करते समजो. अडी पोडीला करतो भाऊ त्यात का हाय भाऊ. काही करत नाही रे तुला. काही करत नाही का धन्य आहे का बायकोच्या पुढे भांडे घासतले का. तुला लाज नाही वाटत का. अजून म्हणतो त्यात काय मी काही घासतो कमाल आहे का. भाऊ मी भांडेच नाही मी धुणं बी धुतो. मी खिचडी बी रांधतो. मला बाकीचा स्वयंपाक येत नाही म्हणून सांगा. नाही तर म्या बायकोले साजरा स्वयंपाक करून जीव घातलो असतो. करूच काय शकतो. हातात बांगड्या घाल आणि साडी बी घाल. मोठेपणा सांगते मी. धुणं धुतो भांडे घासतो स्वयंपाक करतो बायकोला जीव घाल. हो काय का तो आल्यासारख्या माणसाईनं सारा बट्टा लावला. इन सारखे 2-4 असतात तुमचं पाहतात आणि बाकीच्या बाया हेड गावतात. धमक्याचा नवरा टमक करते आणि तुम्ही काहीच ना करत. काय करा बाहेर काय तर बसून खाऊ घालाव काय. धंदाच काय असते दिवसभर घरात लोळत राहतात. काम नाही धंदा नाही. टीव्ही पाहतात हे करतात. माणसासारखं काम करून दाखवा ना म्हणा. बाहेर जाऊन जरा पैसा कमवून दाखवा ना म्हणा. घरात बसून त्याला गोप्पा सुचतात. नवऱ्याला म्हणतात भांडे कसा. तू सारखा माणूस अख्ख्या पुरुष जातीला बट्टा आयला का. ठेवते भांडे खाली आणि गेली तर काय झालं मग. तुझी बायको डबलच्या मजुरीले उपकार करायला गेली का. तिचं कामच आहे. तू कोण येणं घाशीन भांडे धुणं सकून लवकर उठेल काय झालं बायकोले. तुला तर नाही का सकून साजरी कबडक्यात लात मारून दिले लवकर उठेल लाच जाना. सकून उठत नाही धंदा होत नाही. बस भांडाडे पडू देते घरातून चालली. वरून तू म्हणतो का माझी बायको डबल मजुरी कमवायला गेली. मी आठवत असले का तू.
तसं नाही भाऊ, असं थोडी आहे की लियल थोडी आहे कोणती आहे पुस्तकात की भांड फक्त बाईनच घासा, धुणं फक्त बाईनच धुवा, स्वयंपाक फक्त बाईनच करा. कोण लिहिलं, कुठे लिहिलं, कोण लिहिलं? लिहाय काय लागते? पिढ्यान चालत आलं ते बाईचं कामच आहे ते. अख्खा घर सांभाळणं, धुणं भांडी स्वयंपाक करणं, नवऱ्याला गरम गरम खाऊ घालणं, हा नवरा थकून भागून आला तर त्याला प्यालाभर पाणीतून चहा करणं, हा घरातलं सगळं काम नीटनेटकं करून सगळं तयार राहणं, हे बाईचं काम आहे. तितका का मोठेपण आहे का काही? करतात मग उपकार करतात का? कामच आहे तिचं, करायलाच पाहिजे त्यानं. दुसरं काम काय आहे ते? दिवसभर घरात लोटतात, हा याच्या आरामात खातात. धंदा का असते बाईले घरात? तसं नाही भाऊ, मी शिकेल नाही, मला माहित आहे. मी शिकेला नाही कमी हा, पैसा नाही कमी हा, सारच कमी आहे तुमच्यापेक्षा. तुम्ही मोठे लोक हा बुवा, शिकेली हा बुवा. हा पण तुम्हाला सल्ला द्यायचा मला काही अधिकारच नाही. पण माझ्या कम बुद्धीनं मी एवढं सांगतो भाऊ तुम्हाला. जसं बायकोचं काम आहे की नाही, नवऱ्याला गरम गरम करून खाऊ घालणं, हा तसं मला वाटते नवऱ्याचं महिनाभरातून एकदा तरी काम असेल. हा कारण बायको घरी झोपा नाही काढत हो, लय काम असतात घरातली. एक दिवस फक्त विचार करून पहा, हे खरकटे भांडे घासून पहा, मग समजीन की दुसऱ्याचं खरकट घासणं, ते साफ करणं किती मनानं मोठेपणा लागते, तरच कोणाचं खरकट धुतल्या जाते. मग काय उपकार आहे काय? आपण का लोक आहो का? घरातल्या लोकांचं केलं तर काय बाय चाललं? मग आपण बी त्याचेच हाव ना. मग आपण जर त्याचं एक दिवस खरकट ताट घासलं तर काय वाया चाललो भाऊ? हा आपल्याला बी समजीन की अरे लेख खरकट ताटात एवढं ठेवू नाही, गताळ्यासारखं जीव नाही, बायकोले घासा लागते. तिले बी वाटत असेल की काय ले गताळ्यासारखं खाते, सारं भाजीचे तुकडे त्यात ठेवते, भात कालवते तर अर्धा भात त्या साऱ्या ताटाले फिरवते. घासा बायकोले लागते, त्या वक्ते आपल्याला समजते. प्रत्येक काम करून पाव मला वाटते भाऊ, म्हणजे त्या कामाची किंमत समजते आपल्याला, आणि घरी असलेल्या बायकोची किंमत समजते. की धुणं हे म्हणणं सोपं आहे, पण जेव्हा कलर निघत नाही, शर्टाची बाई निघत नाही, तेव्हा आपण किती मोठ्यानं कल्ला करतो. कल्ला करायला आपल्याला जेवढा जोर लागत नाही, तेवढा बायकोले तू घासायला जोर लागते. एक दिवस नाही निघालं तर काय व्हायला चाललं? आपण धुवून पाव म्हणजे आपल्याला समजते की लय भारी आहे निघणं. कपडा धुणं काही सोपी गोष्ट नाही. भांड बी घासूनच पहा भाऊ, काही इज्जत कमी होत नाही. बायकोले मदत केल्यानं बायकोचा बैल बनत नाही. नाही बनत बैल. काळजी नका करू. समाजानं या धोत्र्या लोकांना, टोपंजी लोकांना फक्त स्वतःच मोठेपणा करायसाठी, स्वतःच्या घरात स्वतःचा लय राब दाखवायसाठी, कारण दुसरं काही नसते ना. मग कोणावर राब दाखवतील? बायकोवर. म्हणून तिले दाबून ठेवणं, तिले हिनवून बोलणं, तिले नीच पाहणं, याच्यासाठी हे माणसांनाच घडून आणलेलं आहे की घरातले काम फक्त बाईनच करा. असं कुठे लिहिलं थोडी आहे. आजकालच्या बाया सबंध धंदे करतात बाहेरचे, माणसाच्या बरोबरीनं पैसा कमावतात, तरी बी घरी येऊन तिनंच कोण स्वयंपाक करा, तिनंच कोण तुमचे खरकटे भांडे घासा, तिनंच कोण तुमचे खरकटे कपडे धुवा. ठेका घेतला का बायानं? माय सुमी बी मा बरोबरीनं मजुरी करते म्हणलं. म्या आज एक मजुरी कमावली, पण माई सुमी आज 2 मजुऱ्या कमावायला गेली भाऊ. मग मापेक्षा आज तिनं लय कमावलं. मग आपण जर आयुष्यभर बायाले तितकं सुनवत आलो, बाहेर जाऊन पहा ना जरा, 2 पैसे कमावून पहा ना जरा. मग आज माई सुमी 2 मजुऱ्या कमावायला गेली, तर मग आज मी आज घरातले काम करून पाहिले तर काय वाया गेलो? बसायला चालला मोठा 150 आहे ना, अक्कल काही नाही लगाले. म्या डोक्याची लशीच बायको डोक्यावर घे आणि मग बस. डोक्याची केसा नाव उपटीन तर बायकोले काही बाबू सरळ ठेवलं पाहिजे. खेटता रे पायातच साजरं दिसत असते ते, डोक्यावर नाही. भाऊ आज सांगू का, आज लोक मी तुमच्या अंग पायात जाऊ की नाही, तुमचा गागल आणि बोट आणि तो कोट मले लय हिरशेत जाय राजो तुमचा. असं वाटे या भाऊ आणि आपण बी एकदाच बनाव. पण आज सांगू का, क्यू आली मले तुमची क्यू. तुमची कम बुद्धी पाहून. मी शिकेल नाही मिळाला आणि हाव माहित आहे मले, तुमच्या पाणी सुटबुट बी नाही माझोड, तरी बी माहित आहे. पण सांगू का भाऊ, आज मला असं वाटलं लेख मी आणि माई सुमी दोघही भाग्यवान आहो, आम्ही एकामेकाला भेटलो. जरासा विचार करता भाऊ, प्रत्येकानं आपण बी आपल्या जागेवर बायकोला ठेवा, आणि तिनं जर असं म्हणलं तर मग तिला कसं वाटीन याचा विचार करा. तुम्ही बायकोले खेटाची उपमा नाही देऊ शकत भाऊ.
किती बी मोठे लोक व्हा पण तिच्या साथाशिवाय तुम्ही काहीच ना करू शकत. किती बी पैसा कमावा पण तिनं घरात भाकर नाही केली साजरी तर काय चट्टा का त्या पैशाली. मनसान आम्ही हॉटेलात जाऊ तर 2 दिवस जाऊन दाखवा, तिसऱ्या दिवशी नाळ पळा लागेल टप्पर घेऊन. तर मग सांगा मजुरी येईन भाऊ उद्या मी तुमच्या कापसाच्या गाडीवर, पण मला रातची बी मजुरी लागेल राहत होतं तिथं. हा ठीक आहे ठीक आहे. भांडे घाशीन येशील ना बायकोच्या पुढे, स्वयंपाक करून ठेवतो. तू बायको 2 मजुऱ्या कमवून येऊन राहिली. तुझ्यासारखीच काही खरं नाही रे. कोणाचं बरोबर आहे कोणाचं चुकलं, कोणाचं खरं आहे कोणाचं खोटं आहे हे तुमच्यासारख्या अहंकारानं फुगलेल्या लोकांना काही समजणार नाही. ज्यानं खोटा आव आणून पुरुषार्थाचा बायकोले फक्त ते पायातली चप्पल समजतात, तेनं आयुष्यभरी बायकोची काही कदर केली नाही आणि तेले कधीच तिची किंमत समजणार नाही. आज मला असं वाटते मी लय मोठं शिकेल माणूस आहो, काही गरज नाही डिग्रीची, पण आज मला वाटते मामा बापानं लय साजरे संस्कार केले माल्यावर, म्हणून मी मासुमीची एवढी काळजी करतो. काऊन नाही करू, माई सुमी खांद्याला खांदा लावून काम करते. मी वावरात जातो तर माई सुमी बी जाते. ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी मा घर साफ करते, माय कपडे धुते, मासाठी स्वयंपाक करून ठेवते. सोपं नाही आहे. एक दिवस करून पहा असे चटके लागतात, म्हणलं हात आले की नानी या देते. सोपं नाही स्वयंपाक करणं. भाजीत मीठ जास्त झालं कमी झालं म्हणून बोलणं कमी सोपं आहे. भाजी शिजून दाखवा, शिजून आता दूर दूर चिरून दाखवा, मग समजेन तुम्हाला की बायको काय हाय. चाल बा, अशा 150 लोकांच्या नांदी लागून आपलं काय भलं होणार आहे. यायच्या मजुरीला जा लागते म्हणून बरं आहे. पोशानं मोठे आहेत, मनानं खोटे आहेत लेकाची. चला भांडे घासतो, चहा पेतो साजरा गरम एक, आणि ते धुणं टाकतो दोरीवर आणि खिचडी लावून देतो. मैसुमी आली की गरम गरम मग मस्त मिरची तैते मैसुमी, आणि मग मस्त आम्ही खिचडी खातो. पाहिजा तरी मैसुमी संध्याकाळी भाकर टाकते, मी सांगतो. मी म्हणलंय नाही तरी बी टाकते, कारण तिला माहित आहे सकून बी उकळपेंडी खाल्ली, दही पारून बी खिचडी खाल्ली तर गौतमजीले भूक लागेल हाय. मनातलं मैसुमी लय वैयक्ते. जसं मी तिच्या मनातलं वैयक्त की नाही मला माहित आहे. आता तिच्या डोक्यात चालूच बाई भांडे पडेल हाय तू माय, धुनही नाही धुतलं, स्वयंपाकाचा पत्ता नाही, आता इकून गेल्यावर काय काय करू, आणि थकेल हाय. 2 मजुऱ्या कमावणं तोंडाची गोट नाही. तर जसं मी तिच्या मनातलं वैयकलं की नाही तशी मैसुमी बी मनातलं वैयक्ते. और आता मी किती खिचडी रांधली खाल्ली ना तरी बी संध्याकाळी मैसुमी मला भाजीन भाकर करून देते. हो, त्यालेच तर संसार म्हणतात आणि त्यालेच तर प्रेम म्हणतात की नाही. चला चला गप्पा लय झाल्या, येतो बापा भांडे घासतो, शिंगोलभर चहा पेतून करतो जरासं काम. लोक म्हणतात बायकोचा बैल, ठीक आहे, तो बैल वावरात राबते, हा बैल घरी राबते. चला बापा चला, लागा कामाले. गौतमजी, काय केलं तुम्ही? भूक लागली आहे ना तुम्हाला? अव सुमे आली का तू? अव ही खिचडी रांधली पण लेकाची लयच गाठा झाली. पाणी जरास शिल्लकच पडलं लेक. गौतमजी, तुम्हाला भूक लागली आहे ना? थांबा, मी आता भाकर टाकतो. हा पाय धुऊ द्या फक्त मला. आज ना त्या तिकडल्या वाड्यातला तो हा नाही का, तो राजकुमारचा कोण आहे बाई त्याचं नाव, मला राजकुमारच्या वावराच्या बाजूचं वावर, त्या माणसानं माहित आहे का रोज आणून नेला मला कापसाले, 50 रुपये रोज दिला. म्हटलं तो मी म्हटलं खाली 50 रुपये होता, म्हणून गेली मी. नाही तर ना इकून ना दिगंबर वावरात भाऊच्या वावरात घरी येत होती ना तर इतका बोय लागतही नव्हता, म्हणून मी सकून स्वयंपाक नाही केला. गौतमजी, मी म्हणलं जाणून 12 वाजेला घरी ये ना, तुम्ही ये लोक, तुम्ही भाकर टाकून ठेवतो. पण ते मजुरी भेटली तर शिल्लक तर मग मी गेलीच. भाकर राहिलीच हा ना, भूक लागली तुम्हाला, मी भात भाकर करतो. अव सुमे तसं नाही, म्या तोल्यासाठी एवढ्या प्रेमानं खिचडी केली. आज लेकाचं पाणी जसं जास्त झालं जसं माल्या याच्यात, म्या म्हणलं तू 2 मजुऱ्या कमावून येऊन राहिली तर थकशीन, म्हणून तोल्यासाठीच रांधली व सुमे. म्या तर चहा करून पेला पण बिचारे पोतलीच झाली व. गौतमजी, काय विचार करता तुम्ही मला? बरं झालं पोतली झाली ते. बरं चाव्याची तर गरज नाही, घेताच लागते. नाही
गौतमजी तुम्ही नरम नरम पतली शीर खिचडी शिजवली, चायाची गरजच नाही. आता दोघे बसू आणि नरम पतली खिचडी खाऊ. लय भूक लागली होती गौतमजी मले. म्हणजे सुमे तुला आता ही पतली खिचडी आवडीन का? म्हणजे तू राग नाही भरली ना, मी साजरी नाही केली. अहो मी बराबर खोरायला गेलो ना, ते कसं झालं लेक मला कळलंच नाही आज लेकाचं. मी सांगतो, तुम्ही एवढ्या प्रेमानं खिचडी बनवली ना माझ्यासाठी, तो तांदूळ बी पिघलला म्हणून लय नरम झाला. लय मोठा पाणी पेला तो. गौतमजी तुम्हाला माहित आहे का आज काय आहे? माहित आहे ना, आज बस्तरवार आहे आणि आज लागे मातोडीचा बाजार आहे. जातो ना मी बाजारा, माहित आहे मले सौदा आणा लागते, आणतो ना सौदा. अहो गौतमजी बाजाराची गोष्ट नाही करून राहिली मी. आज व्हॅलेंटाईन डे आहे. हत्तीच्या हा काय सण आहे का कोणता? काय सुमी आपल्या घरी खिचडीच रांधली, झाड झाड गोरं गिरं झाड दिवे गिवे लाव. बाई ना तो काही केलं नाही लेखाच. काय गौतमजी उगाच तुम्ही मग करता. म्हणूनच तर तुझ्यासाठी खिचडी रांधली. सकून वावरात गेलतो की फवारेली ते पोट्टे गोपा करत ना. व्हॅलेंटाईन डे आहे, गुलाबाचे फुलं बी नेलेले काही न. मला काही भेटलं नाही. त्या त्या ते जानकी बाई आहे की नाही, तिच्या दारातले तोडून नेले. म्या म्हणलं लागून गेला तर ना साधवायची वय जाऊ दे म्हणलं बा, म्हणून मी आणलं नाही. सुमे लेकराईनं नेले तिच्या दारातले. ती निजेल होती का घरात होती काही करत होती बिचारी, तो सारं झाड लुचून नेलं लेकराईनं गुलाबाच्या फुलाचं तिचं. पण म्याने आणलं बा तुझ्यासाठी म्हणून. मी आज घरी आलो ना सुमे, तसं पण धंदा करून ठेवला. पाय भांडे बी घासून ठेवले. ते धुणं राहिलं की सुमे ते बी म्या वाहू घातलं. असंच हेंगडं बेंगडं धुतलं. म्या काय एवढं चकचक नाही धुतलं तो बाबांनी. आणि स्वयंपाक बी केला ना, खिचडी रांधली ना, प्रेमानं पाणी टाकू टाकू गल शिजली ना. आता हेच व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट समज आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे. गौतमजी ते गुलाबाच्या फुलाचं काय करता? संध्याकाळला मुरझाच होत ते. तुम्ही एवढं मोठं गिफ्ट दिलं मले, आज लय जीवार आलत, मला अंगच दुखून राहिलत. तुम्ही सबंध धंदा करून ठेवला यावानी गिफ्ट असेल का कोणतं? आणि आयती आयती गरम गरम खिचडी करून ठेवली. हे तर लय भारी गिफ्ट होत गौतमजी. गौतमजी काय वसू मी इकडे या ना, जरासं कानात काही सांगतो ना. हा सांग. जावई मला लाज वाटते. आता सांग गोळ्या. गौतमजी आय लव्ह यू. काय सुमे लोक पाहून राहिले ना. अरे तुम्ही अजून गेलेच ना. आता जा की तुम्ही बी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा द्या की. मी आता दिल्या मा गौतमजीनं पहा ना किती साजरं गिफ्ट दिलं. ते गुलाबाचं फुल देऊन चॉकलेट देऊन काही नाही होत. बायकोचा एक धंदा केला ना तर तिला आत्म्यातून बरं वाटते, आत्म्यातून. हो मग गौतमजीनं तर मला लय खुश केलं. आता जा की आम्हाला आमचं व्हॅलेंटाईन म्हणू द्या की. नाही तर गौतमजी शरमतात, मला काही आय लव्ह यू म्हणत नाहीत. काय सुमे मला लाज वाटते, मला शरम लागते ना. असे आहेत माय गौतमजी.